1 मे महाराष्ट्र दिन 2026 महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 23 एप्रिल 2026 ला निर्गमित झालेले शासन परिपत्रक आहे। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापन दिवस समारंभ दिनांक 1 मे 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यावेत असे शासनाने ठरवलेले आहे। त्याप्रमाणे सर्व संबंधितांना कार्यवाही करावी। विभागीय मुख्यालय, जिल्हा मुख्यालय, उपविभागीय मुख्यालय, तहसील मुख्यालय तसेच इतर सर्व ठिकाणी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात यावा। बघा, सर्वांनी 8 वाजता आयोजित करावा। मुख्य शासकीय समारंभात निमंत्रणांना सहभागी होता यावे यासाठी इतर कार्यालयाने अथवा संस्थेने या दिवशी सकाळी 7:15 ते 9 च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये। जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7:15 च्या पूर्वी आणि किंवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करावा। विभागीय मुख्यालय व जिल्हा मुख्यालय या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रमाबरोबरच पोलीस, गृहरक्षक दले, नागरी संरक्षण दले, अग्निशामक दले इत्यादीचा समारंभीय संचलनाचा कार्यक्रम आयोजित करावा। मुंबई तसेच विभागीय जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी व इतरस्थ शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात यावी। माननीय राज्यपाल हे शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजवंदन करतील। विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याने पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री ध्वजवंदन करतील। हे बघा, ही पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे नाव, हे 36 जिल्ह्याचे नाव आणि त्यांचे पालकमंत्री या ठिकाणी दिलेले आहे। हे ध्वजवंदन 1 मे 2026 ला ध्वजवंदन करतील। पुढे पाहूया, विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या इतर ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजवंदन करतील। तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाच्या शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 22 एप्रिल 2015 परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनानुसार विधानसभा, विधान परिषद सदस्य ध्वजवंदन करतील। ध्वजवंदन करणारे मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालय, विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालय, जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच तालुका मुख्यालय, तहसीलदार यांनी ध्वजवंदन करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी। पुढे पाहूया, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व नेहमी संचलनात भाग घेणाऱ्या पथकांच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून मुंबई विभागीय मुख्यालय व जिल्हा मुख्यालय येथे संयुक्त संचलनाची व्यवस्था करावी। आता बघा, आपण तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर आपण सर्वात अगोदर सावधान स्थितीत वंदे मातरम गीत म्हणण्यात यावे। बघा, आपला जो कार्यक्रमाची रूपरेषा असते, ध्वज फडकवल्यानंतर सर्वात अगोदर वंदे मातरम गीत म्हणण्यात यावे। त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना म्हणजे राष्ट्रध्वजाला सलामी करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे व त्यानंतर लगेच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत म्हणण्यात यावे। असा त्याचा क्रम आपण घेण्यात यावा। 1 मे 2026 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी व अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे की नाही हे स्वतः ठरवावे। सलामीच्या वेळी सज्ज असलेले बँड सलामीपूर्वी, सलामीनंतर वाजवण्यात हरकत नाही। पुढे पाहूया, राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 2 मार्च 1991 दिलेलं बघा। दिनांक 5 डिसेंबर 1991 त्याचा क्रमांक हे दिलेले सर्व दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी। ध्वजवंदनाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात। राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत त्या व सूर्यास्त उतरवला जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी। महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी। उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करणाऱ्या राष्ट्रीय पोशाख महाराष्ट्र दिना समारंभी प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांनी मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख यांनी द्यावा। स्थानिक लोकप्रतिनिधी, आता कार्यक्रमाला कोणाकोणाला बोलवायचं? स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानाच्या पत्नी व आई वडील यांना सन्मानाने निमंत्रित करावे। अधिक नागरिकांना हा सोहळा घर बसल्या पाहता यावे यासाठी वेबसाईटवर थेट प्रक्षेपण करण्यात यावं, म्हणजे मोठ्या स्तरावरचा। दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, बघा 1 मे 2026 ला दिवसभरातून विविध कार्यक्रम कोणकोणते घ्यायचे? तर वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध, कविता स्पर्धाचे आयोजन करावे। प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात। सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळाचे आयोजन करण्यात यावेत। शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी।
NSS व NYKS द्वारे देशभक्तीपर मोहीम राबवण्यात यावी, तसेच सोशल मीडियावर डिजिटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित गाण्याचा प्रचार करावा किंवा संदेश द्यावा. यापर्यंत महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने नावाने या ठिकाणी साहेबांची सही आहे. अशा प्रकारे आपल्याला 1 मे 2026 महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.